छान वाटतंय. दोन्ही बाजूला समुद्र आणि मध्ये ब्रिज. श्रीराम मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप नक्कीच मजेत असणार. आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही निघतोय आता रामेश्वरमसाठी. इथून रामेश्वरम आहे 375 किलोमीटर आणि आज लवकरच पोहोचू आम्ही. जास्तीत जास्त 2 वाजतील, म्हणजे 5 घंटेची रनिंग आहे, 5 ते 6 एकचा टायमिंग आहे. पण ब्रेक वगैरे घेऊन आम्ही 2 वाजता पोहोचू. सो चला भेटूया रस्त्यामध्ये. निघालेलो रामेश्वरमसाठी, पण इथे पेरिया वेप्पनाथम करून काहीतरी जागा आहे, तिथे थांबलो आहे. आणि बघू शकता फॉग रस्त्यामध्ये किती, म्हणजे आत्ता ऊन होता आणि थोडा इथं आतमध्ये घुसलो तर एवढा फॉग दिसायला लागला. तर त्यासाठी आम्ही थांबलो. सिटीच्या थोडा बाहेर निघलो आणि समजलं की गाडी पंक्चर आहे. पेट्रोल पंपावर विचारलं तर पंक्चरवाला साईडलाच होता. नशीब त्याला हिंदी येत होतं, सो कम्युनिकेट करायला काही आम्हाला हार्ड गेले नाही. आणि आम्ही आता आहे नमक्कलमध्ये. नमक्कल सिटीचं नाव आहे इथल्या. तो चालू केला आहे. नमक्कल इथल्या सिटीचं नाव आहे. इकडे कॅमेराज अलाउड नाहीत, हेल्मेटला कॅमेराज अलाउड नाही आहेत. तरी पण आम्ही रिस्क घेतली आहे लावायची, कारण गावखेडा एरिया आहे त्याच्यामुळे. आणि पुढे जर सिटी आली तर आम्हाला कॅमेराज काढायला लागते, नाहीतर असं सांगतात की डायरेक्ट जप्त करतात म्हणून. फाईन वगैरे नाही भरत, डायरेक्ट जप्त करतात. सो थोडी रिस्क घेतली, कारण व्ह्यू खूप चांगला आहे. अगोदरच लावायला पाहिजे होते, पण आम्ही रिस्क नव्हतो घेत. सो आता रिस्क घेतली. आणि हा बघा मोर, तुम्ही बघू शकता. हे बघा मोर. आता कॅमेरामध्ये दिसला असेल का नाही माहिती नाही, पण मगाचपासून मोराचा आवाज येत होता. सो फायनली आम्ही मोर बघितला आता समोरून. कधीपासून आवाज येत होता मोराचा. आम्हाला वाटलं जंगलामध्ये असेल बाहेर कुठेतरी, पण रस्त्यातच बघायला भेटला. जर अगोदर दिसला असता तर थांबलो असतो. आता रस्त्यामध्ये डायरेक्ट गाडी थांबू शकत नाही. सो बघू शकता निसर्गरम्य वातावरण एकदम, आणि खूप मजा येते गाडी चालवायला, सिटीमध्ये गाडी चालवायला. कारण कंटिन्यू आम्ही हायवेलाच गाडी चालवतो आहे. आणि आता मॅपने आम्हाला आणलं आहे सिटीमधून, गावागावातून. तर हा बघा रस्ता, एवढे छान छान रूट आहेत, म्हणजे काहीतरी वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं असं वाटतंय. आणि विश्वास होत नाही का घरापासून एवढा लांब कधी येऊ शकतो बाईकवर. राईड आमची सक्सेसफुल झाली आहे. अजून बाकी आहे अर्धी राईड. जेव्हा रामेश्वरम ड्रीम राईड होती ती आज सक्सेसफुल होणार आहे. बघ व्ह्यू, नदी, केळीची बागा बघ किती आहेत. लोक बघताना असे रायडर का बघलाच नसेल याही सिटीमध्ये. गाव आहेत. केळी बघ किती आहेत इथं. केळी बघ सगळी, अख्खे केळी लावलेली आहेत. स्लो. सो मित्रांनो, ब्लाइंड स्पॉटला तुम्ही पण केअरफुली गाडी चालवा. आणि आपल्या मागच्या रायडरला पण इंटरकॉम असेल तर कम्युनिकेट करा, नाहीतर हँड साईन आहेतच. हँड साईनने मागच्या रायडरला कम्युनिकेट करा. स्लो डाऊन. आमच्याकडे इंटरकॉम आहेत, त्याच्यामुळे आम्ही कम्युनिकेट करतो बोलून, नाहीतर आपल्याकडे हँड साईन आहेतच. अशा प्रकारे सक्सेसफुली आम्ही ओव्हरटेक केलं आहे त्या गाड्यांना. हा बघा नजारा, अशक्य सुंदर साऊथ इंडिया. अजून आम्हाला रामेश्वरम 261 किलोमीटर आहे. 4 घंटे लागतील जायला. रस्ता असाच असला तर 5 घंटे लागतील. जर हायवे आला तर मग 4 घंट्यात जाऊ शकतो. कारण इथे असं गाव आहेत, त्याच्यामुळे स्लो जायला लागते. आणि डायव्हर्जन खूप आहेत, टर्न आहेत, ब्लाइंड स्पॉट्स आहेत, त्याच्यामुळे ओव्हरटेक वगैरे करताना विचार करून करायला लागतो. रस्ताच खूप सुंदर आहे, एक नंबर मजा येते गाडी चालवायला. निसर्गाचं सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये जेवढं भारी न दिसत तेवढं डोल्यांमध्ये भारी दिसतं. कडक रस्ता आहे ना, मजा आली गाडी चालवायला. हो व्हॉट अ व्ह्यू. सगळ्या बाजूत ग्रीनरी. हे काय लिहिलं आपल्याला काहीच समजत नाही. मग मंदिरं जाम भारी आहेत. आणि त्या बघता बघ कशा बाया कशा बघून हसतान. ती उठली डायरेक्ट बघून हसतान. मावशाओ चला बाय मावशाओ.
लवकर आलो गे. फायनली ड्रीम कम्स ट्रू. रामेश्वरम राईड आमची सक्सेस झाली आहे. कारण खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता जायचा आमचा 4 जणांचा प्लॅन होता. पण 2 जणांना जॉबवरून सुट्टी नाही भेटली. आम्हाला सुट्टी भेटली 2 जणांना. आणि पैशाचा पण प्रॉब्लेम होता, सुट्टीचा प्रॉब्लेम होता. घरून ताणे ऐकत होतो, एवढ्या लांब कशाला चाललाय बाईक घेऊन, असं तसं. पण फायनली सगळ्यांना कन्व्हिन्स करून आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करून फायनली आमची राईड कंप्लीट झालेली आहे. हा आनंद आम्ही असा शब्दामध्ये सांगू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही, एवढा आनंद होतोय. इकडची भाषासुद्धा माहिती नाही, इकडं काही वाचतासुद्धा येत नाही. निव्वळ मॅपच्या भरोशाने आणि जायचं आहे रामेश्वरमला हे मनात ठेवून आम्ही निघालो. इकडचं काहीच माहिती नाही, रस्ता कसा होईल, कवर होईल, राहायचा कुठे, स्टे कुठे, प्री प्लॅनिंग काहीच नाही. जिथे थांबतो तिथून प्लॅनिंग चालू करतो. आज एवढा किलोमीटर करायचं आहे बस. तर हा एक प्रकारचा एक्सपिरियन्सच आहे लाईफमध्ये. आणि हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. नवीन जागा, नवीन ठिकाणी, नवीन लोकांशी मैत्री. बाहेर गेल्याशिवाय आपल्याला काहीच समजत नाही. त्याच्यामुळे फिरा, एन्जॉय करा लाईफ. पैसे पण कमवा. पैसे कमवता स्वतः लाईफ जगायला विसरू नका. लाईफ इज प्रेशियस. लाईफ एकदाच भेटते, ती नुसते हमाली करून पैसे कमवण्यात वाया घालवू नका. तर पैसे कमवता फिरा आणि जगा आपली लाईफ. रामेश्वरम फक्त आता 136 किलोमीटर. जसं जवळ जातोय तशी एक्साइटमेंट वाढते. सकाळी गाडी पंक्चर झालेली, त्याच्यामुळे 20 मिनटं तिथे गेली. नक्कीच पंक्चरवाला जवळच होता. पोचलोय आता पमन ब्रिजला. हे बघू शकता व्ह्यू, खूप जबरदस्त व्ह्यू. एवढ्या दिवस गुगलला, व्हिडिओजला आणि याच्या त्याच्या रीललाच आज बघितलेलं होतं आणि आज स्वतः इथे येऊन बघतोय. खूप छान वाटतंय. दोन्ही बाजूला समुद्र आणि मध्ये ब्रिज. खूप मजा आली राईडला आणि खूप छान वाटतंय. एक्सप्रेस करू शकत नाही, बोलू शकत नाही, शब्द नाही आमच्याकडे बोलण्यासाठी. सो गाइस, वी आर फायनली रीच ॲट रामेश्वरम. असा काही रूम भेटला आज आम्हाला, खूप छान आहे. जसा पहिल्या दिवशी भेटलेला, पहिल्या दिवशी पण खूप छान होता. दुसऱ्या दिवशी तेवढा काही खास नव्हता. आणि आता आम्ही फ्रेश होऊन मस्त जाऊ दर्शन करायला. कारण मंदिर 1 ते 3 बंद असतो आणि आता 3:30 वाजता मंदिर चालू होईल बोलले ते. आणि दर्शन पण लगेच होईल बोलले, काही जास्त गर्दी नसते इथे. सो चला भेटूया.